भीमा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणात पाण्याची आवक वेगाने वाढत आहे। शनिवारी सायंकाळी 6 पर्यंत दौंड येथून 74,030 क्युसेक पाणी उजनी धरणाकडे येत होते। सोलापूर जिल्ह्यात जरी मुसळधार पाऊस नसला तरीही उजनीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे। सायंकाळी 6 वाजता धरणाची पाणी पातळी 495.605 मीटर इतकी नोंदवण्यात आली। धरणातील एकूण पाणीसाठा 2,929.71 दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठा 1,126.90 दशलक्ष घनमीटर इतका आहे। त्यामुळे धरणातील उपयुक्त साठा 74.28% पोहोचला आहे। सध्या धरणातून सांडवा, वीजगृह किंवा नदीपात्राद्वारे कोणताही विसर्ग केला जात नसला तरी विविध योजनांसाठी पाणी सोडण्यात येत आहे। मुख्य कालव्यातून 2,000 क्युसेक, बोगद्यातून 900 क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी 280 क्युसेक आणि दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 90 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे। दौंड येथे भीमा नदीची पाणी पातळी 501.750 मीटर नोंदली गेली असून धरणाकडे मोठ्या प्रमाणात आवक सुरू असल्याने पुढील काही दिवसात उजनी धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।